Hello guys, very warm welcome my YouTube channel BioGeek. Okay, so कसे आहेत सगळे? लास्ट लेक्चरमध्ये आपण एक चॅप्टर संपवलेला आहे. ओके, आज आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय. तो आहे चॅप्टर नंबर 6, दॅट इज ॲनिमल क्लासिफिकेशन. बघा, ज्यावेळेस 9th क्लासमध्ये आपण असाल त्यावेळेस आपण प्लांट क्लासिफिकेशन हा चॅप्टर पाहिला होता. तर आज जो आहे तो आपण ॲनिमल क्लासिफिकेशन बघणार आहोत. ओके, आज फक्त आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत की बाबा ॲनिमल क्लासिफिकेशन कसं केलं जातं किंवा कोणते कोणते क्लासेस, कोणते कोणते फायलम्स या किंगडम ॲनिमेलियामध्ये आहेत. ओके, तो त्याच्याबद्दल थोडंसं आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो बघा, हा जो चार्ट आहे हा आपण अगोदर तुम्ही कंप्लीट केला असेलच लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा. बेसिकली हे जे आहे ते क्लासिफिकेशन आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. ओके, ज्याला तुम्ही 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम, 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम असंही म्हटलं होतं, जे की R.H. विटेकर, ओके, हे एक सायंटिस्ट होते, R.H. विटेकर, ज्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केली होती. ओके, तो त्यांनी काही क्रायटेरियाज अप्लाय केले होते. ओके, आणि ते क्रायटेरियाज घेऊन त्यांनी काय केलं होतं, जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत या अर्थ प्लॅनेटवरती त्यांचं क्लासिफिकेशन केलं. ठीक आहे, सो बघा, पहिल्यांदा ते म्हणले की ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स जे आहेत हे 2 प्रकारचे असू शकतात. एक तर असू शकतात प्रोकॅरियोटिक आणि दुसरे असू शकतात युकॅरियोटिक. तो प्रोकॅरियोटिक म्हणजे आपण असे ऑर्गॅनिझम्स म्हणलं होतं ज्या ऑर्गॅनिझम्स मध्ये वेल डिफाइंड न्यूक्लियस ऍबसेंट असतो. वेल डिफाइंड न्यूक्लियस ऍबसेंट असतो किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतं. ठीक आहे, तो प्रोकॅरियोट्स किंवा प्रिमेटिव्ह न्यूक्लियस ज्यांच्यामध्ये प्रेझेंट असतो. सो असे ऑर्गॅनिझम्स जे होते त्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सला त्यांनी काय केलं, एका किंगडम मध्ये इन्क्लूड केलं आणि त्या किंगडमचं नाव होतं किंगडम मोनेरा. ओके, म्हणजेच जे सगळे बॅक्टेरिया असतील, दिस ऑल बॅक्टेरिया आर बिलॉंग्स टू दी किंगडम मोनेरा. ओके, सो हे झालं प्रोकॅरियोटिक बद्दल. ते म्हणले की दुसरे ॲनिमल्स असतात युकॅरियोटिक्स, म्हणजे ज्यांच्यामध्ये ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ओके, और यू कॅन से द वेल डिफाइंड न्यूक्लियस इज प्रेझेंट इन द सेल. ओके, मग त्यांना प्रश्न पडला की युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम मध्ये काही ऑर्गॅनिझम हे युनिसेल्युलर आहेत तर काही ऑर्गॅनिझम हे मल्टीसेल्युलर आहेत. मग त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं? ओके, मग त्यांनी विचार केला की बाबा ज्या ऑर्गॅनिझम्सची बॉडी ही फक्त एकच सेलनी बनलेली आहे, ओनली अ सिंगल सेल, मीन्स दोज आर कॉल्ड ॲज युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ते सगळे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स त्यांनी एका किंगडम मध्ये टाकले आणि त्या किंगडमचं नाव होतं किंगडम प्रोटिस्टा. ओके, म्हणजे आज जर तुम्हाला सांगितलं की पॅरामेशियम, युग्लिना, अमिबा हे सगळेच्या सगळे ॲनिमल्स जे आहेत किंवा क्लॅमेडोमोनास सारखी अल्गी किंवा युनिसेल्युलर फंगस हे सगळे काय केले, किंगडम प्रोटिस्टामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स प्लांट पण मल्टीसेल्युलर असतात, ॲनिमल्स पण मल्टीसेल्युलर असतात. मल्टीसेल्युलर म्हणजे काय, 2 or more than 2 सेल्स. ओके, ज्यांच्या बॉडीमध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेल्स प्रेझेंट असतात त्यांना आपण मल्टीसेल्युलर. मग त्यांनी क्रायटेरिया अप्लाय केला, तो म्हणजे की सेल वॉल प्रेझेंट आहे का ऍबसेंट आहे. म्हणजे ते ऑर्गॅनिझम्स त्या ऑर्गॅनिझम्सच्या सेल मध्ये, ओके, किंवा सेलच्या बाहेर सेल वॉल प्रेझेंट आहे का ऍबसेंट. तर त्यांना असं जाणवलं की ॲनिमल्सची जी सेल असते ह्या ॲनिमल्सच्या सेल्सच्या सराउंडिंगला कुठल्याही प्रकारची प्रोटेक्टिव्ह वॉल प्रेझेंट नसते, म्हणजे सेल वॉल इज ऍबसेंट इन ॲनिमल्स. तो त्यांनी काय म्हटलं की किंगडम ॲनिमेलिया जो आहे तो त्यांच्यामध्ये सेल वॉल ऍबसेंट असते.
मग तरीही त्यांना वाटलं की सेल वॉल प्रेझेंट ही प्लांट्स मध्ये पण असते आणि त्याच्यानंतर फंगाय जो दुसरा किंगडम आहे त्याच्यामध्ये पण सेल वॉल असते, बट त्यांचं जे स्ट्रक्चरल कॉम्पोजिशन असतं किंवा आपण म्हणूया केमिकल कॉम्पोजिशन जे असतं सेल वॉलचं हे थोडंसं वेगळं असतं. ठीक आहे. फंगसची जी सेल वॉल असते ती फंगसची सेल वॉल कायटिन या केमिकल सबस्टन्सनी बनलेली असते, तर प्लांटची जी सेल वॉल असते ती सेल्युलोज नावाच्या केमिकल सबस्टन्सनी किंवा शुगरनी बनलेली असते. मग या दोघांना सेपरेट कसं करायचं, तर या दोघांना त्यांनी सेपरेट केलं ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ न्यूट्रिशन. ओके, की त्यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन कसं आहे. तर आपल्याला हे माहित आहे की प्लांट जे असतात ते प्लांट्स कसे असतात, ऑटोट्रॉफिक असतात. कसे असतात, ऑटोट्रॉफिक असतात. म्हणजे दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. ओके, प्लांट्स काय करू शकतात, तर फोटोसिंथेसिस नावाची काय करतात, ते एक प्रोसेस करतात. सो दॅट मीन्स विथ द हेल्प ऑफ सनलाइट दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. बट फंगस जर आपण बघितले तर फंगस आर हेटेरोट्रॉप. ओके, मीन्स दे आर डिपेंड्स ऑन अदर थिंग्स. दॅट मीन्स दे कॅन नॉट प्रिपेअर देअर ओन फूड. ओके, सो बेसिकली फंगसला जर आपण मोर प्रिसाइजली सांगायचं झालं तर फंगस आर सॅप्रोफायटिक. ओके, कसे आहेत ते, सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिकचा मीनिंग काय असतो बाळांनो, तर सॅप्रोफायटिकचा मीनिंग असतो the organisms are depends on dead decaying matter. ओके, जे डेड मॅटर असतात, डेड डिकेइंग मॅटर असतात त्यांच्यावरती ते काय करतात, डिपेंड असतात. सॅप्रोफायटिक. ओके, सो हा क्लासिफिकेशनचा जो चार्ट आहे हा तुम्ही लास्ट इयर पण कंप्लीट केला असेल. ओके, तरीही ॲज अ रिव्हिजन म्हणून आपण हा घेतलेला आहे. बघा, आता आपण या चॅप्टर मध्ये बेसिकली आपण डिस्कस करणार आहोत ॲनिमल्स बद्दल. याच्या अगोदर आपण प्लांट्स बद्दल डिटेल मध्ये डिस्कस केलेला आहे गेल्या वर्षी 9वी मध्ये. आज आपण फक्त ॲनिमल्स बद्दल बोलणार आहोत. ओके, सो सम ॲनिमल्स आर टू स्मॉल वेअर सम आर टू बिग. आता आपल्याला हे माहिती आहे की आपण काही ॲनिमल्स जे आहेत ते खूप स्मॉल असतात, खूप स्मॉल ॲनिमल्स आपण बघतो, तर काही ॲनिमल्स हे खूप खूप बिग असतात. ओके, फॉर एक्झाम्पल यू कॅन से द एलिफंट. Okay, and there are some animals, okay, those are very small in size. Okay, for example protozoans are the animals also. Okay, they are animal like protists. Okay, so unicellular आहे. So some animals are terrestrial whereas some are aquatic. काही animals जे असतात ते टेरेस्ट्रियल आहेत म्हणजे जे लँड वरती राहतात, आणि काही animals जे आहेत ते aquatic आहेत म्हणजे जे पाण्यात राहतात. ओके, some animals क्रॉल ऑन अ लँड. ओके, सो काही ॲनिमल्स काय करतात, क्रॉल करतात. सो सम स्विम इन वॉटर वेअर ॲज सम फ्लाय इन एअर. ओके, जसं की मी म्हणेल की इन्सेक्ट्स, ओके, बटरफ्लाईज जे आहेत, ओके, ग्रासहोपर जे आहेत, ओके, किंवा आपण म्हणूया बर्ड्स वगैरे जे आहेत, दे कॅन फ्लाय इन द एअर. ओके, काही वॉटरमध्ये स्विम करतात तर काही क्रॉलिंग करतात लँडवर. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन अ स्किन. ओके, काही ॲनिमल्सच्या बॉडीवरती बघा किंवा स्किन्स वरती स्केल्स प्रेझेंट असतात. ओके, सो जसं की मी तुम्हाला जस्ट एक्झाम्पल म्हणून तुमच्या डोळ्यासमोर सांगेल की फिश. ओके, फिश जर आपण बघितलं तर फिशच्या बॉडीवरती काय असतं, तर स्केल्स प्रेझेंट असतात. वेअर ॲज सम हॅव फिदर्स ऑर हेअर्स. तर काही ॲनिमल्सच्या बॉडीवरती फिदर्स असतात जसं की मी म्हणेल बर्ड्स. ओके, आणि काही ॲनिमल्सच्या बॉडीवरती हेअर असतात. ओके, जसं की आपण ह्युमन आहेत किंवा मॅमल्स आपण जे शिकणार आहोत एक क्लास त्याच्यामध्ये. ओके, वाघ, सिंह, ओके, यांच्या बॉडीवरती काय आहेत, हेअर्स आहेत. देन इन दिस वे देर इज अ ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल्स टू. ओके, सो जर आपण हे असं बघितलं तर आपल्या डोळ्यासमोर असं जाणवतं की किती जास्त प्रमाणामध्ये ॲनिमल्स मध्ये डायव्हर्सिटी आहे, किती वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आहेत. ओके, so according to the recent studies, estimated number of animal species on earth is approximately 7 million, and it is impossible to study the each and every species. So million of animal species are present on the earth planet. Million of. Okay, मग त्या सगळ्याच ॲनिमलचं स्टडी करणं
पॉसिबल नाही आहे. सो इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पीसीज. So, however, if group and subgroups of animals are formed depending upon their similarities and differences, मग काय केलं सायंटिस्टनी की हे जे सगळे ॲनिमल्स आहेत ह्या सगळ्या ॲनिमल्सला काय केलं त्यांनी वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आणि सब ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलं. कशाच्या बेसिसवरती? तर ऑन द बेसिस ऑफ देअर सिमिलर कॅरेक्टर्स अँड देअर डिफरंट कॅरेक्टर्स. ओके, म्हणजे ज्यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर दिसत होते त्यांना एकत्र ठेवायचं, ज्यांच्यामध्ये वेगळे कॅरेक्टर्स होते त्यांना वेगळं करायचं. ठीक आहे. सो अशाच क्रायटेरियावरती अशाच कॅरेक्टर्सचं त्यांनी ऑब्झर्व करून काय केलं, ॲनिमल्सला ग्रुपमध्ये डिवाइड केलं. अँड इट विल मेक अ व्हेरी इझी टू स्टडी सच वास्ट व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. आणि याच्यामुळे काय झालं की आपल्याला त्या ॲनिमल्सचा स्टडी करायला थोडंसं काय झालं, इझी झालं. सो जर आता आपण थोडंसं मागे गेलो आणि पाहिलं की बाबा ॲनिमल क्लासिफिकेशनची काय हिस्ट्री आहे, काय इतिहास आहे, कुणी चालू केलं असेल हे ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके, आता आपण म्हणतोय की या एखाद्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम तुम्हाला दिसतोय, तुम्ही म्हणता की हा हत्ती आहे, हा घोडा आहे. ओके, पण हे कोणतरी बोललं असेल, कुणीतरी यांचं सेग्रिगेशन केलं असेल. तर मग केव्हापासून हे झालं बाबा, हिस्ट्री काय आहे या ॲनिमल क्लासिफिकेशनची? तर बघा, टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट हॅव ट्राय टू क्लासिफाय द ॲनिमल्स. ओके, वेळोवेळी बऱ्याच सायंटिस्टने काय केलेलं आहे, ॲनिमल्सला क्लासिफाय करायचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. सो डिफरंट ॲनिमल्स हॅव ट्राय टू क्लासिफाय द ॲनिमल्स. सो द ग्रीक फिलॉसॉफर अरिस्टोटल, ओके, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण की ही खूप मोठी हस्ती होऊन गेलेली आहेत. ग्रीक फिलॉसॉफर, हे फिलॉसॉफर होते अरिस्टोटल नावाचे, was the first to perform the animal classification. ज्यांनी पहिल्यांदा ॲनिमल क्लासिफिकेशन काय केलेलं आहे, परफॉर्म केलेलं आहे. अरिस्टोटल जे आहेत, अरिस्टोटल क्लासिफाईड द ॲनिमल्स अकॉर्डिंग टू द क्रायटेरिया लाईक बॉडी साईज, हॅबिट अँड हॅबिटॅट्स. त्या ऑर्गॅनिझम्सचं हॅबिट काय आहे, त्याचे हॅबिटॅट्स काय आहे, तो कसा राहतोय, कुठे राहतोय, त्याची साईज काय आहे. ओके, याच्यावरती त्यांनी ॲनिमल्सचं काय केलं होतं, क्लासिफिकेशन केलं होतं. अरिस्टोटल हे एक ग्रीक फिलॉसॉफर होऊन गेलेले आहेत. ओके, अरिस्टोटललाच आपण काय म्हणतो, फादर ऑफ बायोलॉजी. ओके, फादर ऑफ बायोलॉजी आपण त्याला म्हणतो. किंवा अजून त्यांनीच पहिल्यांदा ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं होतं, म्हणूनच आपण त्यांना फादर ऑफ लॉजी ही म्हणतो, फादर ऑफ लॉजी. ओके, अरिस्टोटल. देन त्याच्यानंतर फर्दर ॲज पर द न्यू डेव्हलपमेंट इन अ सायन्स, जशी जशी सायन्समध्ये डेव्हलपमेंट होत गेली, ओके, सायंटिस्ट वर्क करत गेले, द रेफरन्सेस वेअर चेंज्ड अँड देअर बाय the criteria of animal classification also changed. Okay, ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन हेही चेंज होत गेलं जसं जसं सायन्समध्ये डेव्हलपमेंट होत गेली, रेफरन्सेस बदलत गेले. ओके, आणि त्याच्यामुळे क्रायटेरिया पण ॲनिमल क्लासिफिकेशन काय होत गेले, चेंज होत गेले. सो द क्लासिफिकेशन प्रपोज्ड बाय अरिस्टोटल इज नोन ॲज आर्टिफिशियल मेथड. जे क्लासिफिकेशन अरिस्टोटलनी दिलं होतं त्यांना आपण आर्टिफिशियल क्लासिफिकेशन म्हणतो, आर्टिफिशियल मेथड म्हणतो. जी मेथड अरिस्टोटल नंतर अजून खूप साऱ्या सायंटिस्टनी किंवा आपण म्हणूया फिलॉसॉफरनी काय केली होती, फॉलो केली होती. ज्याच्यामध्ये अरिस्टोटलचे स्टुडंट्स थिओफ्रास्टस होते, देन प्लिनी, जॉन रे अँड कार्ल लिनियस. ओके, कार्ल लिनियस आहेत, यांनाही आपण खूप, यांचंही क्लासिफिकेशन किंवा टॅक्सॉनॉमी मध्ये खूप जास्त काम आहे, म्हणून आपण यांना फादर ऑफ टॅक्सॉनॉमी असंही म्हणतो, फादर ऑफ टॅक्सॉनॉमी. ओके, थिओफ्रास्टस जे आहेत यांनी प्लांट्स मध्ये खूप जास्त प्रकारे काम केलेलं आहे, प्लांट्सचं क्लासिफिकेशन मध्ये त्यांचा खूप मोठा हात आहे, म्हणून त्यांना आपण फादर ऑफ बॉटनी असंही म्हणतो, फादर ऑफ बॉटनी. ओके, थिओफ्रास्टस.
तो ह्यांनीही काय केलं होतं, अरिस्टॉटलची जी आर्टिफिशियल मेथड आहे क्लासिफिकेशन फॉलो केली. त्याच्यानंतर लेटर ऑन नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन वॉज फॉलोड. ओके, मग आर्टिफिशियल नंतर त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक्स दिसले असतील सायंटिस्टला, कारण की न्यू डेव्हलपमेंट झाले. आणि मग त्यांनी काय म्हणले की नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, ओके, वॉज बेस्ड ऑन क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन. ओके, त्या ऑर्गॅनिझम्सची बॉडी कशी आहे, टाईप ऑफ सेल, त्या ऑर्गॅनिझम मध्ये कोणत्या टाईपच्या सेल्स आहेत, क्रोमोझोम्स किती आहेत, त्यांचे नंबर्स काय, त्यांचे शेप्स काय आहेत, ओके, अँड द बायोकेमिकल प्रॉपर्टीज ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम. ओके, या सगळ्या गोष्टींचा विचार करून नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन काय झाली नंतर प्रपोज केली गेली. देन by the time the system of classification based on evolution was also brought in practice. okay, so बघा नंतर की इव्होल्युशनच्या बेसिस वरती पण नंतर क्लासिफिकेशन सिस्टीम तयार झाली, त्याची प्रॅक्टिस चालू केली लोकांनी. म्हणजे काय की कोणाचं इव्होल्युशन अगोदर झालेलं आहे, त्याच्यानंतर कोण इव्हॉल्व्ह झालं असेल. ओके, इव्होल्युशन हा आपण पहिला चॅप्टर पाहिला होता. ओके, तो कसं कोण इव्हॉल्व्ह झालं याच्यावरूनही, आणि त्याला आपण म्हटलं होतं फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन. तो बघा पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला आली आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम, मग नंतर नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टीम, आणि त्याच्यानंतर फायलोजेनेटिक क्लासिफिकेशन सिस्टीम, ज्याच्यामध्ये इव्होल्युशनचा बेस घेतला गेला. Then it was used by Dubinsky and the Ernst Mayr. Okay, यांनी phylogenetic classification system चा यूज केला. Recently, बघा recently in we can say in 1990s, okay, the Carl Hughes, the another scientist, has also proposed the animal classification. Okay, कार्ल हुज नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी ही ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये नंतर काय केलं, थोडीशी आपण म्हणूया भर टाकलेली आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे की काही हिस्ट्री होती. ओके, सो ज्या वेळेस आपण हिस्ट्री बघतो ॲनिमल क्लासिफिकेशनची, कुणी सुरुवात केली असेल तर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर जे नाव येतं, ओके, किंवा आपल्या तोंडावरती जे नाव येतं ते म्हणजे अरिस्टॉटल. ओके, ज्यांना आपण फादर ऑफ बायोलॉजी पण म्हणतो. ठीक आहे, ज्यांनी सगळ्यात सुरुवातीला ॲनिमल क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय बाबा ॲनिमल क्लासिफिकेशनचे बेनिफिट्स काय, फायदे काय, का ॲनिमल क्लासिफिकेशन केलं पाहिजे, वाय इट इज युजफुल, ओके, वाय इट इज नेसेसरी टू क्लासिफाय द ॲनिमल्स. The first of all, the study of animals become convenient. ओके, एखाद्या ॲनिमलची स्टडी करणं आपल्याला काय होतं, कन्व्हिनियंट जातं. ओके, खूप अवघड होत नाही, आपण इझिली काय करू शकतो, एखाद्या ॲनिमल्सची स्टडी करू शकतो तर ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन. तर नेक्स्ट, द स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप. ओके, म्हणजे काय तर जर तुम्ही एखादा ग्रुप स्टडी करायला घेतला आणि त्याच्यामध्ये फक्त तुम्ही काही ॲनिमल्सचा स्टडी केला तर त्याच्यावरून तुम्ही समजू शकता की एंटायर ॲनिमल्स कसे आहेत किंवा त्यांची स्टडी कशी असेल. ओके, त्यांच्यामध्ये काय गोष्टी असतील, काय नसतील. ओके, या सगळ्या गोष्टी म्हणजे काय तर तुम्ही ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एखाद्या ॲनिमल्सचा स्टडी करा आणि तो काय करा शकता, तुम्ही म्हणू शकता की बाबा हा एंटायर ग्रुपचा जो ॲनिमल्स आहे तो असा असू शकतो. त्याच्यानंतर इट गिव्स आयडिया अबाउट द ॲनिमल इव्होल्युशन. जर तुम्ही ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं असेल तर त्याच्यावरून तुम्ही त्या ॲनिमल्सच्या इव्होल्युशनची आयडियाही तुम्ही देऊ शकता की हा ॲनिमल्स कसा कधी इव्हॉल्व झाला असेल. Then animals can be easily identified with a great accuracy. If you classify the animals, you can easily identify
द ऑर्गॅनिझम ऑर दॅट ॲनिमल्स विथ अ ग्रेट ॲक्युरेसी, म्हणजे तुमची जी ॲक्युरेसी असणार आहे ती ॲक्युरेसी काय असणार आहे, खूप जास्त असणार आहे जर ते ॲनिमल्स क्लासिफाय. देन next, it helps to understand the relationship animals with the other living organisms. जर एखाद्या ॲनिमल्सला तुम्ही क्लासिफाय केलेलं आहे तर याच्यामुळे तुम्ही समजू शकता की त्या ॲनिमल्सचं दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स बरोबर काय रिलेशन आहे. ओके, काय रिलेशन आहे. देन इट हेल्प्स टू अंडरस्टँड द habitat of each animal and exact role in the nature. Okay, if you classify the animals, okay, you know the habitat of that particular organism or particular animals. Yeah, this animals is living in the water. Okay, so now you can find out the exact role of that animals in the nature, की त्या animalsचा त्या nature मध्ये exact role काय आहे. ओके, हे तुम्ही समजू शकता. Then it helps to understand the various adaptations shown by the animals. Okay, त्या animals मध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे adaptations झालेले आहेत, चेंजेस झालेले आहेत, हे तुम्हाला दिसून येतात. ओके, सो अशा प्रकारे खूप सारे बेनिफिट्स animalsचे काय होतात आपल्याला क्लासिफिकेशनचे आपल्याला बघायला भेटतात. देन बघा ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके, सो ॲनिमल क्लासिफिकेशनची एक ट्रॅडिशनल मेथड होती. ओके, सो हा जो आपला किंगडम ॲनिमेलिया आहे, हा किंगडम ॲनिमेलिया बेसिकली दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलेला आहे. एक असतो नॉन कॉर्डेट आणि दुसरा असतो कॉर्डेट्स. आता नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय किंवा कॉर्ड म्हणजे काय, तर बेसिकली इथे जस्ट तुम्ही लक्षात ठेवा की नॉन कॉर्डेट्स म्हणजे नोटोकॉर्ड जी असते, नोटोकॉर्ड, ही नोटोकॉर्ड ऍबसेंट असणे, म्हणजे नोटोकॉर्ड काही नाही अशा ऑर्गॅनिझम मध्ये, त्या ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो, नॉन कॉर्डेट्स. मग सर ज्या ॲनिमल्स मध्ये कॉर्ड प्रेझेंट असेल, नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल, त्यांना काय म्हणायचं, त्यांना म्हणायचं कॉर्डेट्स, त्यांना म्हणायचं कॉर्डेट्स. तर आता बघा नॉन कॉर्डेट्सचे कॅरेक्टर्स काय असू शकतात. तो पहिलं कॅरेक्टर आहे द बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय रॉड लाईक नोटोकॉर्ड. ओके, नोटोकॉर्ड काय आहे हे लक्षात घ्या बाळांनो. नोटोकॉर्ड इज अ रॉड लाईक स्ट्रक्चर विच इज प्रेझेंट इन द ॲनिमल्स बॉडी. ओके, आता नोटोकॉर्ड मध्ये नॉन कॉर्डेट्स मध्ये नोटोकॉर्ड काय आहे, ऍबसेंट आहे. मीन्स द बॉडी इज नॉट सपोर्टेड बाय द रॉड लाईक नोटोकॉर्ड. नेक्स्ट कॅरेक्टर काय, द फॅरेंजियल गिल स्लिट्स आर ऍबसेंट. ओके, फॅरेंजियल गिल स्लिट्स. ओके, बघा बऱ्याच वेळा आपण बघतो फिश मध्ये गिल्स असतात, ओके, रेस्पिरेशन साठी. तो अशा काही फॅरेंजियल गिल स्लिट्स ज्या आहेत त्या नॉन कॉर्डेट्स मध्ये ऍबसेंट दिसतात. नर्व कॉर्ड, नर्व कॉर्ड जी असते, ज्याला आपण स्पायनल कॉर्ड पण म्हणतो, नर्व कॉर्ड इफ प्रेझेंट, जर ती प्रेझेंट असेल तर इट इज ऑन द वेंट्रल साइड, म्हणजे समोरच्या साईडला असेल, वेंट्रल बाजूला. ओके, लक्षात घ्या मी हात असा ठेवलाय, ही जी वरची बाजू असणार आहे दिस इज कॉल्ड ॲज डॉर्सल साइड, ही खालची जी बाजू असणार आहे दिस इज कॉल्ड ॲज वेंट्रल साइड, आणि ह्या ज्या दोन असणार आहेत दीज आर द लॅटरल साइड. ओके, सो नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल तर या बाजूला असेल, म्हणजे वेंट्रल साइडला असेल. अँड इट इज सॉलिड अँड पेअर्ड. कशी असते, सॉलिड असते आणि पेअर्ड असते. देन हार्ट इफ प्रेझेंट, जर प्रेझेंट असेल तर इट इज ऑन डॉर्सल साइड, म्हणजे वरच्या साइडला. क्लिअर आहे. देन नॉन कॉर्डेट्स आर क्लासिफाइड ऑर डिवायडेड इनटू 10 फायला. ओके, बघा नॉन कॉर्डेट्स जे आहेत हे नॉन कॉर्डेट्स मध्ये आपल्याला 10 फायलम्स बघायला भेटतात. ओके, 10 फायलम्स बघायला भेटतात. ओके, जसे की फायलम प्रोटोजुआ आहे, पोरीफेरा, सिलेंट्रेटा किंवा ज्याला निडारी आपण म्हटलं जातं, प्लॅटीहेल्मिंथस, ॲस्क्लिहेल्मिंथस, ॲनेलिडा, ऑर्थ्रोपोडा, मॉल्युस्क, इकायनोडर्मॅटा आणि हेमिकॉर्डेटा. ओके, बघा इथे प्रोटोजुआ दिलेला आहे, बट अकॉर्डिंग टू द न्यू क्लासिफिकेशन सिस्टीम प्रोटोजुआ हे किंगडम ॲनिमेलियाचा फायलम नसून हा किंगडम प्रोटिस्टाचा फायलम आहे. बट प्रोटोजुआमध्ये जे अमिबा आणि पॅरामेशियम वगैरे हे ऑर्गॅनिझम्स येतात हे सगळे ॲनिमल्स लाईक आहेत, म्हणून त्यांना ॲनिमल लाईक प्रोटिस्ट असंही आपण म्हणतो. अगोदर प्रोटोजुआपासून चालू केला जायचा किंगडम ॲनिमेलिया,
पण आता नवीन रिसेंट क्लासिफिकेशन मध्ये आपण म्हणतो की किंगडम ॲनिमेलिया हा फायलम पोरीफेरा पासून स्टार्ट केलं. ओके, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. देन दुसरं आहे कॉर्डेट्स. तर कॉर्डेट्स मध्ये काय, तर बॉडी इज सपोर्टेड बाय द नोटोकॉर्ड. कॉर्डेट म्हणतोयच आपण याच्यामुळे कारण की त्यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे. देन फॅरेंजियल गिल स्लिट्स और लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. बघा फिश वगैरे जे आहेत यांच्यामध्ये आपल्याला फॅरेंजियल गिल स्लिट्स बघायला भेटतात. ओके, गिल स्लिट्स ज्याच्यामुळे ते रेस्पिरेशन करतात. देन दिस गिल स्लिट्स आर डेव्हलप्ड इन टू दी लंग्स. ओके, मग हायर ॲनिमल्स मध्ये जसं इव्होल्युशन होत गेलं तसं गिल्स काय झालं, डिजनरेट झाले आणि एक नवीन ऑर्गन तयार झाला, दॅट इज लंग्स आर प्रेझेंट फॉर दी रेस्पिरेशन. देन नर्व कॉर्ड. आता बघा नर्व कॉर्ड कशी असते. इफ नर्व कॉर्ड प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड, जर नर्व कॉर्ड प्रेझेंट असेल तर ती कुठल्या साईडला असेल, डॉर्सल साईडला. ओके, सपोज आता आपण काय कॉर्डेट्स आहेत ह्युमन, आपण स्वतःला इमॅजिन करा आपण कॉर्डेट्स आहोत. ओके, सो आपली जी स्पायनल कॉर्ड नर्व कॉर्ड आहे ती कुठे आहे, डॉर्सल साईडला. ही समोरची जी साईड असणार आहे आपली ती असणार आहे वेंट्रल साईड, पाठीमागची जी साईड असणार आहे ती असणार आहे आपली डॉर्सल साईड. सो नर्व कॉर्ड जी असणार आहे ती आपल्या कुठे भेटेल, आपल्याला दिसते डॉर्सल साईडला. ओके, अँड इट इज हॉलो. नॉन कॉर्डेट्स मध्ये बघा जी नर्व कॉर्ड असते ती नर्व कॉर्ड काय असते, सॉलिड असते, आपल्यामध्ये ती हॉलो असते. हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साइड ऑफ द बॉडी. आपलं हार्ट कुठे, या वेंट्रल साईडला, समोरच्या साईडला. ओके, आणि आपण म्हणलं होतं की नॉन कॉर्डेट्स मध्ये हार्ट कुठल्या साईडला असतं, डॉर्सल साईड. सो यू कॅन सी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी कॉर्डेट्स. ओके, नोटोकॉर्ड काय आहे ते बघा, मी अजूनही सांगेल तुम्हाला. नोटोकॉर्ड इज अ लॉंग रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर्स प्रेझेंट ऑन द डॉर्सल साइड ऑफ ॲनिमल्स बॉडी. काय आहे, एक रॉड लाईक सपोर्टिंग स्ट्रक्चर आहे जे डॉर्सल साइडला ॲनिमल्स बॉडीच्या बघायला भेटतं. अँड इट कीप्स द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम द रिमेनिंग बॉडी. ओके, ज्या नर्व टिश्यूज असतात त्या नर्व टिश्यूजला थोडंसं काय करतं, ते वेगळं ठेवतं, म्हणजे आयसोलेटेड ठेवतं रिमेनिंग बॉडी. ओके, सो हे बघा जस्ट यू कॅन सी हिअर टू वन नर्व कॉर्ड आहे डॉर्सल साइडला, दिस इज द वेंट्रल साइड. ओके, द माउथ नोटोकॉर्ड आहे. ठीक आहे, this is the rod like structure, these are the muscles, tail fins, anus, and these are the some gill slits. ओके, या प्रकारे थोडंसं आपण म्हणतो की ट्रॅडिशनल मेथडने ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, जर आपण आत्तापर्यंत बघितलं याच्यामध्ये जर आपण बघितलं किंगडम ॲनिमेलियाला जर थोडंसं आपण क्लासिफाय केलं तर आपल्याला बघायला भेटतात की दोन सब किंगडम आहेत किंगडम ॲनिमेलियामध्ये, ज्याच्यामध्ये पहिला आहे नॉन कॉर्डेट्स आणि दुसरा आहे कॉर्डेट्स. ओके, बघा नॉन कॉर्डेट्स मध्ये 10 फायलम आपण म्हटलं होतं की फायलम प्रोटोझोआ, पोरीफेरा, निडारिया, प्लॅटीहेल्मिंथस, ॲस्क्लेहेल्मिंथस, ॲनिलिड, अर्थ्रोपोड, मॉलस्क, इकायनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा. ह्या प्रत्येक, लक्षात घ्या, या प्रत्येक फायलम्सचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक फीचर्स बघायचे आहेत अलॉंग विथ देअर एक्झाम्पल्स. ओके, त्याच्यानंतर येतो फायलम कॉर्डेटा. या फायलम कॉर्डेटामध्ये 3 सब फायलम आपल्याला बघायला भेटतात, ह्युरोकॉर्डेटा, सिफॅलोकॉर्डेटा आणि वर्टिब्रेटा. ओके, वर्टिब्रेटामध्ये अजून आपल्याला 2 डिव्हिजन्स बघायला भेटतात. ज्यावेळेस मी वर्टिब्रेटा तुम्हाला शिकवेल त्यावेळेस डेफिनेटली मी त्या 2 गोष्टी तुम्हाला सांगेल, अज्ञाता आणि ज्ञातोस्टोमॅटा म्हणून. बट आता इथं फक्त तुम्ही समजून घ्या की वर्टिब्रेटामध्ये 6 क्लासेस येतात. फायलमच्या नंतर येतो क्लास, ज्याच्यामध्ये सायक्लोस्टोमॅटा आहे, पायसेस, ॲम्फिबियन्स, रेप्टेलिया, एव्स आणि मॅमेलिया. आपण जे आहोत या 6 नंबरच्या क्लासमध्ये येतो, मॅमेलियामध्ये. ठीक आहे, so this is the conventional system of animal classification. So this system of animal classification was in practice till now. अजूनही आपण ही प्रॅक्टिस करतो आहे. However, nowadays new system of classification is followed. We will study this new system of animal classification in brief. आपण नंतर पुढे जाऊन ब्रीफ मध्ये ही सिस्टम आहोत. At present, according to the 5 kingdom classification system of Robert Whittaker, पुढे दिली होती रॉबर्ट विटेकरनी, all multicellular animals are included in
सगळेच्या सगळे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स हे कोणामध्ये किंगडम ॲनिमल. So this system of classification is based on some criteria like body organization, body symmetry, body cavity, germinal layers and segmentation. These are the some criteria which are used to classify the animals. This is very important. Okay. की कोणते क्रायटेरिया यूज केले जातात. ओके, यू शुड नॉट स्किप दिस थिंग्स. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण हेच बघणार आहोत, क्रायटेरियाज ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ओके, इथपर्यंत आपण थांबूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. काही क्वेश्चन्स तुम्हाला असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. ओके, डेफिनेटली मी त्याचा आन्सर लवकरात लवकर देईल. ओके, थँक यू व्हेरी मच.